अजित पवार यांना पिंपरी चिंचवडमध्ये मोठा धक्का बसलाय। 4 नेते आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांसह शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असं समजतंय। भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांच्यासह शहराध्यक्ष अजित गव्हाणे हे अजित पवारांची साथ सोडणार असं समजतंय। मोदी बागेमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे। पुण्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला हे मोठं खिंडार पडतंय। पिंपरी चिंचवडमध्ये हा मोठा धक्का अजित पवार गटाला म्हणावा लागेल। या सगळ्या संदर्भात आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत। बालाजी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला विशेषतः पिंपरी चिंचवडमध्ये नेमका काय फटका बसू शकतो या शरद पवारांच्या पक्षामध्ये होणाऱ्या या प्रवेशामुळे? खरं तर शरद पवारांचा हा अजित पवारांना मोठा झटका म्हणावा लागेल, कारण पिंपरी चिंचवड शहरावर अजित पवारांचं मोठं वर्चस्व होतं। त्यानंतर भाजपाच्या काही संस्था त्यांच्या ताब्यात गेल्या, मात्र पिंपरी चिंचवड हे अजित पवारांच्या आवडीचं शहर आहे आणि ते विकसित करण्यात अजित पवारांचा सिंहाचा वाटा आहे। राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर अजित पवारांसोबत पिंपरी चिंचवडमधले सर्वच पदाधिकारी गेलेले होते। त्यातले जे शहराध्यक्ष आहेत अजित गव्हाणे, ते आज खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही माजी नगरसेवक, काही माजी आमदार सुद्धा यात प्रवेश करण्याची शक्यता आहे। त्यामुळे अजित पवारांना झटका देण्यात शरद पवारांनी बाजी मारली आहे आणि अजित पवारांचं जे वर्चस्व आहे ते कमी करण्याचा प्रयत्न जो आहे तो शरद पवार गटाकडून सुरू करण्यात आलेला आहे आणि त्यात त्यांना यश आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आज 11च्या सुमारास हे सगळे पदाधिकारी जे आहेत ते इथेच मोदी बागमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवारांच्या हस्ते प्रवेश करणार आहेत। रिद्धी जी, बालाजी धन्यवाद दिलेले या सगळ्या तपशिलांसाठी।